मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाच्या प्रश्नावरून ऐन झडपी निवडणुकांच्या धामधुमीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यामधील टाकळी इथं मंजूर झालेल्या 200 मुलं आणि 100 मुलांच्या वसतिगृहाच्या जागेच्या मोजणी आणि पाहणीला भाजप कार्यकर्त्यांनी थेट विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे भाजप विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना पंढरपूरमध्ये आक्रमक झालेली दिसते। यामध्ये मंजूर असणारे वसतिगृह पुन्हा एकदा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे हे आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये असलेले दिसतायत। बातमी आहे पंढरपूरमधून। मोदयांच्या आदेशाने त्या ठिकाणी संबंधित समाज कल्याण अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी त्या जागेची पाहणी आणि मोजणी करण्यासाठी आले असता भाजपच्या काही पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी या मोजणीला विरोध करून त्यांना त्या ठिकाणी ती मोजणी करू दिली गेली नाही। मी प्रथमतः या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो, कारण गेली कित्येक वर्ष झालं मागासवर्गीय बांधवांसाठी त्या ठिकाणी वसतिगृहासाठी प्रलंबित आहे आणि भाड्याच्या तत्वावरती त्या ठिकाणी वसतिगृह चालू आहे।